आनंद झाल्याच्या नंतर देवकी माता वसुदेवाला सांगते, अहो एवढं आनंदी होऊ नका, कारण याला इथे ठेवायचे नाहीये. 8 वर्षाची मूर्ती प्रकट होऊन त्याने सांगितलं की मला इथे ठेवू नका, मला नंदाच्या घरी घेऊन जा. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, इथं ठेवू नका, मला नंदाच्या घरी घेऊन जा. मला सांगा महाराज, जन्म आहे मथुरेत आणि आनंद मात्र आहे गोकुळामध्ये. भगवान परमात्मा त्या ठिकाणी गोकुळामध्ये घेऊन जात आहे. आणि जात असताना काय झालं महाराज, टोपलीमध्ये परमात्म्याला घेतलेलं आहे. गोड असं बालक टोपलीत घेतलं आणि टोपलीत घेतल्याच्या नंतर वसुदेवाने डोक्यावरती घेतलंय आणि परमात्मा निघालेले आहेत. वसुदेव जाताय, हळूहळू त्या ठिकाणी जाताय आणि जात असताना वाटेमध्ये यमुना माता आडवी येते. आणि यमुना वाटेचा एवढा पूर ओसंडून वाहतोय, एवढा पूर ओसंडून वाहतोय. आणि त्यावेळेस म्हणावं लागलं, पूर चढला चाट, पूर चढला.
गवळणाच्या कानाला पाणी लागलेलं आहे आणि त्यावेळेस भगवंताला बाबाची दया आली आणि भगवान परमात्म्याने अंगुष्ठाचं दर्शन त्या मातेला दिलंय आणि यमुना मातेने त्या ठिकाणी रस्ता दिलाय. दुधांगला गेले आणि वसुदेव त्या ठिकाणी भगवंताला घेऊन आता गोकुळामध्ये येत आहे आणि गोकुळामध्ये घेऊन आल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवंताला तिथे ठेवताय आणि तिथलं लेकरू उचलून घेऊन जात आहे. आणि त्यावेळेस एक गवळण त्या ठिकाणी येते आणि त्या गवळणीला असं वाटतंय काय झालंय. त्यावेळेस सगळे झोपे गेलेले होते महाराज. हे कृत्य जेव्हा घडलं ना तेव्हा सगळ्या दास होत्या ना भगवंताने माईने त्यांना सगळ्यांना झोपी लावलेलं होतं. वसुदेव आलेही बालकाला ठेवलंही आणि दुसऱ्या बालकाला घेऊनही गेले. सगळे झोपेत होते. पण हे सगळं झाल्याच्या नंतर एक दासी त्या ठिकाणी आली. दासीने बघितलंय एवढा आनंद झाला तिला, एवढा आनंद झाला. बालक त्या ठिकाणी बघितलं, मुलाला बघितलंय आणि बघितल्याच्या नंतर पळतच धावतच त्या ठिकाणी नंदराजाकडे जाते आणि गवळणीला एकमेकीला गवळण सांगू लागते. काय सांगू लागते तर गवळण सांगते गवळणीला एका गवळणीने त्या ठिकाणी बघितलं आणि एका गवळणीला बघितल्याच्या नंतर सगळ्या गवळणीला ती सांगू लागली, अगं ऐकलं का गवळण गवळण सांगती गवळणी एकमेकीला सांगू लागल्या, अगं तुला माहिती आहे का नंद राजाला बालक झालंय, नंद राजाला मुलगा झालाय, लाला झालाय,
लाला भयो सगळ्यांना आनंदामध्ये सांगते की त्यांना मुलगा झालाय नंद राजाला बातमी कळाली. नंद राजाला एवढा आनंद झाला महाराज, एवढा आनंद झाला की खूप दिवसानंतर मला मुलगा झालाय. किती दिवसाची तपश्चर्या आली आणि त्या तपश्चर्याचं फल मला आता प्राप्त झालंय. त्याला बातमी कळताच वस्त्रदान देऊ लागला, गायी दान देऊ लागला. गळ्यातला मोत्याचा हार होता, काढला त्या दासीच्या गळ्यामध्ये टाकला. नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. 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 भगवान परमात्मा प्रगट झाला आणि सर्वांना आनंद त्या ठिकाणी होऊ लागतोय. त्यावेळेस गवळणीच्या गळ्यामध्ये मोत्याचा हार टाकला गेला. का? मला मुलगा झालाय. मुलगा झाल्याच्या आनंदामध्ये काय काय दान केलं महाराज वसुदेवाने. काय नंद राजाने सगळं गायी दान करू लागला, नवे ते दान करू लागला. का? मुलगा झालाय, आनंद झालाय. साधा सुद्धा मुलगा नाही तर जगाचा मालक, अखिल कुट ब्रह्मांड नायक त्यांच्या पोटी आला होता. काय आनंद नाही होणार तर काय महाराज. भगवान परमात्मा हळूहळू वाढवायला लागले. त्या ठिकाणी सगळेजण आनंद साजरा करत आहेत. गोकुळवासियांना एवढा आनंद होतोय. जन्म मात्र मथुरेत झालाय पण आनंद मात्र गोकुळात साजरा करत आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. किती आनंद साजरा करावा महाराज गोपिकांनी, गवळणींनी, तर त्या पारावार राहिला नाही आनंदाला. का? तर बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. सगळ्या नरनारीला आनंद झालेला आहे. तर काय काय करावं, कसा आनंद साजरा केला तर गुढी तोरणे करी
नीती कथा गाती गाणे गाऊ लागल्या नाचू लागल्या गुढिया उघडल्या तोरणं लावली भगवान बाळकृष्ण जन्माला आलेत ना एवढा आनंद साजरा करत आहे तुका म्हणे छंदे येणे मोहिली गोविंदे गोविंदाने सगळ्यांचं मन वेधून घेतलं महाराज असा बालकृष्ण होता परमात्मा आता हळूहळू हळूहळू मोठे व्हायला लागले 5 दिवस झाले आणि 5 दिवसाचे झाल्याच्या दिवशी 5वीचा दिवस आला आणि त्या दिवशी 6वी आली आणि 6वीने ते शब्द कन्हैयाचे काय पुढं काय करणार आहे काय नाही करणार 6वीने त्या ठिकाणी लिहून ठेवलंय 5व्या दिवशी 6वी येते ना महिला मंडळीला सर्वांना ज्ञात आहे त्या दिवशी आली आणि सगळं काही लिहून ठेवलं पुढं काय करणार काय नाही गोकुळात आनंद आहे आणि रोहिणीने सुद्धा एका मुलाला जन्म दिलेला आहे सुंदर असे बालक जन्माला आलेला आहे यशोदेचा एक मुलगा आणि रोहिणीचा एक मुलगा असे 2 बालक आहेत सगळीकडे या मुलांची चर्चा चालू आहे गोड असे 2 बालक पण त्यावेळेस काय झालं महाराज परमात्मा आल्याच्या नंतर कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा तळका पसुतेला गोकुळात परमात्मा वाढताय गोकुळात आनंद आहे पण मथुरेत मात्र दुःख झालंय का दुःख झालंय मला मारणारा जन्माला आलाय ना माझा वध करणारा जन्माला आलेला आहे गोकुळात आनंद आहे आणि मथुरेत मात्र दुःख आहे गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो मथुरेत
भगवान परमात्मा अवताराला आले. इकडे मात्र आनंद आहे आणि तिकडे मात्र दुःख आहे. का दुःख आहे? गोकुळामध्ये परमात्मा वाढत आहे. गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो. गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो. मथुरेत कंस मामा गोट मोडतो. मथुरेत कंस मामा गोट मोडतो. कंसाला मात्र आता दुःख झालंय. भगवंताच्या नावाने तो गोट मोडायला लागलाय. का? माझा वैरी जन्माला आलाय, मला मारणारा जन्माला आले. इकडे दुःख होतंय त्याला, काय करावं? सगळीकडे देव दिसतोय. ताटामध्ये जेवण घेतलं तर देव, जेवायला बसला की देव दिसतोय. झोपायला बसला, झोपला की त्याला देव दिसतोय. कोणतंही काम करायला घेतलं की त्याला देव दिसतोय. आता माझं मरण निश्चित आहे. आता माझं मरण जवळ आलेलं आहे. काय करावं? माझा वैरी जन्माला आलाय. काय करावं? काय करावं समजे नाही. दुःख झाले महाराज. असा वेड्यासारखा करायला लागला. काय करावं? तर माझा वैरी जन्माला आलाय ना, समजत नाही काय करावं. त्यावेळेस काय केलं महाराज? एका गवंड्याला म्हणजे एका दौंडी देणाऱ्याला त्या ठिकाणी बोलवलंय. दौंडी देण्यासाठी त्याला बोलवलंय. सगळी गर्दी त्या ठिकाणी जमा झालेली आहेत. आणि त्यावेळेस कंसानं सांगितलं आता कशी दौंडी द्यायची. तर त्यावेळेस त्याला सांगू लागला. अरे त्याला अगोदर सांगितलं कशी दौंडी द्यायची. जो कोणी 5 वर्षाच्या मुलाला, जो कोणी 5 वर्षाच्या कृष्णाला गोकुळामध्ये जाऊन मारून टाकील त्याला अर्ध राज्य बक्षीस दिल्या जाईल. त्याला सांगितलं आणि जा म्हटले तू गावामध्ये जाऊन दौंडी दे. तो दौंडीवाला गावामध्ये जातोय आणि सांगतोय ऐका हो ऐका. दौंडीवाला त्या ठिकाणी दौंडी देतोय. सांगतोय जो कोणी 5 वर्षाच्या कृष्णाला, जो कोणी 5 वर्षाच्या कृष्णाला गोकुळामध्ये जाऊन मारून टाकेल त्याला अर्ध राज्य बक्षीस दिल्या जाईल. हो सांगितलंय, दौंडी दिली. जमलं का? मग नंतर काही काम नसेल तर सांगा मला. ते कथा झाल्यावर तेच काम आहे. तुम्हाला जर द्यायची असेल तर बरं का. सुंदर अशी दौंडी त्या ठिकाणी दिली. सांगू लागला जो कोणी मारेल त्याला अर्ध राज्य बक्षीस दिल्या जाईल. त्यावेळेस माझ्या दुसऱ्या दिवशी गर्दी जमली. सगळे जण त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्या ठिकाणी एक जण आले. कोण? त्याची मावशी. म्हणजे कोण? पुतना मावशी. पुतना मावशी येते. ती कोण तर कंसाची बहीण. कंसाची बहीण त्या ठिकाणी येते आणि कंसाला विचारते अरे दादा 5 वर्षाच्या बालकाला मारण्यासाठी अर्ध राज्य बक्षीस देण्याची काय गरज आहे? त्या बालकाला तर मी एकटी बस झाले रे. अर्ध राज्य बक्षीस कशासाठी देतोय? कंसाने सांगितलं ताई तू जातेस का? ठीक आहे अर्ध राज्य तुलाच देऊन टाकतो म्हटले. पुतना मावशी होती महाराज, ती मायावी राक्षसीन होती. पुतना मावशीने विडा उचलला. पुतना मावशी म्हणते मी जाते आणि एकटीच त्याला बसवेल, तिला मारून टाकते. पुतना मावशीने काय केलं महाराज? राक्षसीन होती ती मायावी. शृंगार करते त्या ठिकाणी गोड असा. कानामध्ये कानातले घातले, नाकामध्ये सुंदर अशी नथ घातली, पायामध्ये पैंजण घातले, डोळ्यामध्ये काजळ लावलंय, सुंदर अशी लाली लावून त्या ठिकाणी गोड शृंगार केलाय मायावी राक्षसीने म्हणजे पुतना मावशीने. आणि त्याचं वर्णन केलंय. पुतळ्या डोळे साखळ्या पैंजणे कमरेला कापडपट्टा. पुतळ्या डोळे साखळ्या पैंजणे कमरेला कापडपट्टा. नाकात घालोनी मात मात वरमी कमाई पै मात मात वरमी. नेसाल गा चालू पै नेसाल गा चालू पै. चालू पै
केला पुतण्या डोरीला साखळ्या पैंजणे कमरेला कंबरपट्टा नाकात नथ घालो थाटमाट करणे ग बाई बाई थाटमाट करणे नेसाले गा शालू पैठणची नेसाले गा शालू पैठणच्या सुंदर असा शालू परिधान केला आणि त्यावेळेस स्तनामध्ये झरी विष भरले आणि विष भरून त्यावेळेस पुतना मावशी आता गोकुळामध्ये येते नंद राजाच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी आलेली आहे सुंदर असं रूप घेऊन आली नामा म्हणे आली नंदाची घरा नामा म्हणे आली नंदाची सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवा नामा म्हणे आली नंदाची घरा स्वरूप सुंदरा देवांगना देवांगनेसारखं रूप धारण केलंय सुंदरासारखं रूप धारण केलंय आणि पुतना मावशी आता गोकुळामध्ये येते दरबारामध्ये येते आणि दरबारामध्ये आल्याच्या नंतर आता लेकरं मारायची आहे कृष्ण कोणता आहे कसा ओळखायचा काय करावं त्या व्यक्तीने ठरवलं 5 वर्षात म्हणजे 5 दिवसामध्ये जे कोणी बालक जन्माला आले असेल त्या सगळ्यांना मारून टाकायचं ठरवलंय मारायचं पण कसा कृष्ण ओळखायचा कळत नाही तिने सांगितलं मी डोस देणारी बाई आहे म्हणे आणि डोस देणारी बाई असल्यामुळे सगळ्यांनी आपापल्या लेकराला मंदिराकडे घेऊन या डोस जर कोणी आणला नाही तर मी स्वतः घरी येईल ठरवलं महाराज प्रत्येकाच्या घरी जाऊ लागले आणि 5 वर्षात 5 दिवसात जर बालक असेल तर त्याला मारून टाकू लागले असं 2-3 बालकं मारल्या गेले 2-3 निराकस बालकं मारल्यामुळे भगवंताला सहन झाले नाही भगवंत म्हणताय तू मला मारायला आली पण निष्पाप लेकरं मरताय ना भगवंताला सहन झालं नाही भगवंताने काय केलं महाराज मायावी रूप धरून त्या ठिकाणी पुतना मावशीला उचललं आणि नंदाच्या घरासमोर आणून ठेवलं नंदाच्या घरामध्ये प्रवेश करणार अगोदर बाहेर आवाज दिला अगं यशोदा घरामध्ये कोणी आहे का यशोदा घरात कोणी आहे का यशोदा माता बाहेर येते बघते कधीच न बघणारी बाई कधीच न दिसणारी बाई आज कस काय दारामध्ये आली पुतना मावशी विचारते यशोदा अगं ओळखलं नाहीस का ती म्हणते नाही कोण तुम्ही पुतना मावशी म्हणते अगं
तुझी बहीण आहे मी. म्हणे कोण बहीण? मी एकटीच आहे म्हणे, मला बहीण नाही. पुन्हा म्हणते पुन्हा मावशी, अगं तुझी चुलत बहीण आहे. नाही म्हणे, माझा बाप एकटाच आहे, मला चुलत बहीण नाही. पुन्हा विचारलं, मी तुझी मावस बहीण आहे. म्हणे मला मावशीही नाही. त्यावेळेस ती सांगू लागली, अगं तू मला आता इथे विचारणारच आहेस का घरात नेणार आहे? त्यावेळेस यशोदा म्हणते, मी तुम्हाला ओळखत नाही हो, पण जरी ओळखत नसले पण माणुसकी म्हणून तर घरामध्ये घेशील ना? हो म्हणे, घरामध्ये तर घेईलच. घरामध्ये प्रवेश केला पुतना मावशीने महाराज. गोड बोलून घरामध्ये गेली, ओळख कशी तरी पटवून दिली. अगं तुला मुलगा झाला म्हणे आणि म्हणून मी तुझ्या लेकराला भेटण्यासाठी आले आणि तू मला ओळखत नाही. बरं ठीक आहे म्हणे, आलात ना, ठीक आहे, या घरामध्ये या, बसा. त्यावेळेस पुतना मावशी महाराज विचार करते कृष्ण कुठे असेल. यशोदा मातेला विचारते, अगं तू मला ओळखलं नाहीस? नाही, मी तुम्हाला ओळखलं नाही, पण मी ओळख पटवून देते ना तुझी. मी खूप लांबची तुझी बहीण आहे, खूप लांबची तुझी बहीण आहे. आणि मला कळालं तुला खूप दिवसानंतर मुलगा झालाय, खूप दिवसानंतर तपश्चर्याच्या बळावरती तुला मुलगा झालाय ना. तुला मुलाला भेटण्यासाठी या ठिकाणी मी आले. बघ, मी तुझ्या बाळाला अंगडं टोपडं आणलंय. अंगडं टोपडं कळतं ना? हां, अंगडं टोपडं मी तुझ्या बाळाला घेऊन आले. किती सुंदर आहे बाई. कुठं आहे ग कृष्ण? त्या ठिकाणी ती म्हणू लागली, अहो माझा कृष्ण ना आत्ताचा झोपलाय हो. काल सगळ्या गवळणी त्याला बघण्यासाठी आल्या होत्या ना, त्याला मला दृष्ट झाली होती. माझ्या कानाला जरा दृष्ट झाली म्हणून तो खूप रडत होता आणि त्याला आत्ताच झोपी घातलंय. गवळण सांगते, कृष्णाला कानाला दृष्ट कशी झाली, तापलई आली हरीला, तापलई आली हरीला, यशोदा माता सांगते, त्याला ताप आलेली आहे, तर आत्ताच मी त्याला झोपी घातलेला आहे. आता काय कर, तू नंतर कधीतरी ये. त्यावेळेस ती म्हटली, बाई एवढ्या लांबवरून मी तुझ्या बालकाला भेटायला आले आणि तू मला काढून देतेस, असं नको करू. पण परमात्म्याने विचार केला, पहिलंच बोहाणीचं गिऱ्हाईक आहे म्हणे आणि याला परत कसं पाठवायचं, याचा उद्धार करावा लागणार आहे. परमात्म्याने काय केलं महाराज, पाण्यामधूनच हळूहळू रडायला लागले. रडताय परमात्मा, अजून मोठ्याने रडताय, याच्याही पेक्षा मोठ्याने रडायला लागले. रडते माझे
रडायला लागले महाराज. हळूहळू रडताय, मोठमोठ्याने रडताय आणि रडण्याचा आवाज बघून त्यावेळेस पुतना मावशी म्हणते, अगं तू म्हणते झोपलाय, पण भगवंत तरी जागे आहे, तो तर रडतोय आहे. त्यावेळेस महाराज, त्यावेळेस यशोदा माता जाते, पाळण्यामधून श्रीकृष्ण परमात्म्याला काढते. म्हटले मी सांगितलं होतं तिला झोपलाय, आता मर म्हणे, तिच्या हातामध्ये देते तुला. उचललं आणि पुतना मावशीच्या हातामध्ये अडवून दिलं. पुतना मावशी काय मावशी नव्हती महाराज, पुतना मावशी मायावी राक्षसी नव्हती. पुतना मावशीने काल तुम्हाला सांगितलं होतं की बळीराजाची बहीण रत्नमाला, तिची इच्छा होती की भगवंताला स्तनपान करायचं, आणि ती इच्छा आज पूर्ण करते. तीच रत्नमाला आज पुतना रूपामध्ये आलेली आहेत. पुतना त्या ठिकाणी स्तनपान करते, बाळाला स्तनपान करते. त्यावेळेस ती इच्छा या ठिकाणी तिची पूर्ण केली महाराज. परमात्मा असा आहे, कुणाचीच इच्छा ठेवत नाही, कुणाचीच नाही. कोणतीही इच्छा हो द्या महाराज माणसाची, पण भगवान परमात्म्याकडे जर इच्छा उत्पन्न केली ना तो पूर्ण करतो. रत्नमालेची इच्छा मागच्या जन्मात होती, पण या जन्मामध्ये तिची इच्छा परमात्म्याने पूर्ण केली. तिला उचलले महाराज परमात्म्याला आणि आपल्या स्तनाला लावलं, आणि स्तनाला लावल्याबरोबर महाराज मोठमोठं अकराळ विक्राळ रूप आहेत महाराज पुतना मावशीचं. आणि त्यावेळेस तिनं काय केलं, भगवंताला स्तनाला लावल्याबरोबर हळूहळू स्तनपान करायला लागले भगवान परमात्मा. हळूहळू हळूहळू दूध पिताय, पण भगवान परमात्म्याने काय केलं महाराज, सगळं दूध त्या ठिकाणी प्राशन केलं, दूध संपूर्ण केलं. दूध संपल्याच्या नंतर सगळं रक्त प्राशन केलं, रक्त संपलं गेलं, पंचप्राण ओढताय, पंचप्राण सगळं रक्त मास जे काही भगवान परमात्म्याने सगळे प्राण ओढून घेतले. त्यावेळेस मात्र सगळीकडे सुसलाट सुटला, विजांचा कडकडाट होऊ लागला, पावसाच्या धारा लागलाय. आणि त्यावेळेस अकराळ रूप परमात्म्याचे त्या ठिकाणी पुतना मावशीने धारण केलं. उंच आकाश एवढं शरीर तिने धारण केलं, आणि परमात्मा तिच्या अंगावरती बसलेला आहे, रूप त्या ठिकाणी मोठं केलंय. आणि त्यावेळेस परमात्मा पंच प्राण ओढलाय, पुतना मावशीचे सगळे प्राण ओढून घेतलंय. आणि त्यावेळेस पुतना मावशी घरात जमिनीवरती कोसळते, तिचं शरीर खाली पडतंय. आणि त्यावेळेस परमात्म्याने तिचा उद्धार केला. पुतना मावशी खाली पडली, खाली पडल्याबरोबर परमात्म्याने तिचा उद्धार केलेला आहे. बातमी सगळ्या गावाला कळालेली आहे. नंद राजाला बातमी कळाली, यशोदा मैयाला बातमी कळाली. आणि त्यावेळेस एवढी घाबरली यशोदा माता, एवढी घाबरली. आपला बालक, छोटासा बालक, आणि एवढी मोठी मायावी राक्षसी, मी काय केलं, मी कुणाच्या हातामध्ये माझ्या बालकाला दिला. त्यावेळेस पश्चाताप करू लागली, पण भगवान होता महाराज तो. ती जरी त्याला मारायला आली होती, पण हा जगाला मारणार आहे तो. जो जगाला मारतो त्याला कोण मारणार. पुतना मावशी आली, पुतना मावशी गेली. त्यावेळेस मात्र इकडे कंसाला थरकाप सुटला, बहीणही गेली, अर्धे राज्यही गेलं. काय करावं, भयभीत झालं महाराज. आता मात्र आपलं मरण निश्चित आहे. ठरवलं आता कुणाला पाठवायचं. मावळ भट्ट त्या ठिकाणी आला आणि मावळ भट्टाला विडा उचलला, मी त्याला मारून येतो म्हणे. मावळ भट्ट त्या ठिकाणी राजाच्या दरबारामध्ये येतोय, आणि मी भविष्य बघणार, मी भविष्य बघणारा, मी भविष्य बघणारा आहेत. ज्याही कुणाला भविष्य बघायचं असेल त्यांनी माझ्याकडे या. ब्राह्मणाचं रूप घेतलंय, आणि ब्राह्मणाचं रूप घेऊन दरबारामध्ये प्रवेश केलाय. आलाय महाराज त्या ठिकाणी मावळ भट्ट, आणि भविष्य सांगणार आहे म्हणून मातेच्या दरबारामधून जाते. आणि आपल्या महिला मंडळीला सवय असते, कोणी जर भविष्य बघणारा असेल तर लगेच हात पुढं करतात, माझा भविष्य सांगा. मग तो चुकीचा का सांगत नाही, पण सांगा, तो लगेच सांगतो, तुझ्या घरी खूप त्रास आहे बाई, तू लग्न करून आल्यापासून तुझ्या सासूने तुला एवढा त्रास दिलाय, तुझा नवरा तुला व्यवस्थित वागवत नाही. आणि हिचं तसंच झालेलं असतं, हिचा लगेच विश्वास बसतो. एखादी साडी काढते त्याला देऊन टाकते, एखादी गव्हाची गोणी काढते त्याला देऊन टाकते. का, भविष्य सांगणार आहे ना. तसा विश्वास महिला मंडळीचा लवकर बसल्यामुळे काय होतं महाराज, स्वतःच हाताने सगळं काही काढून देतात. यशोदा माता सुद्धा त्या ठिकाणी आली, आणि यशोदा मातेला वाटलं लेकराचं भविष्य बघावं. त्यावेळेस काय केलं महाराज, आवाज दिला, महाराज तुम्ही लेकराचं भविष्य बघतात का. म्हणे हो, लेकराचंच भविष्य बघतोय.
आणि खरं मनात म्हटले तुझ्या लेकराचंच भविष्य बघण्यासाठी आलोय म्हटले. त्या ठिकाणी मावळ भट्ट येत आहे. मावळ भट्टाला त्या ठिकाणी यशोदा मातेने बसायला पाठ टाकलाय. आणि पाठ टाकल्याच्या नंतर काय केलं महाराज, सुंदर असा पाठ टाकला, त्याच्यावरती बसवायला सांगितलं. म्हणे तुम्ही कोण? म्हणे मी ब्राह्मण आहे. आणि त्यावेळेस ब्राह्मण आहे म्हटल्यानंतर कुणालाही दया येते. घरामध्ये आलं, बसवलं, सगळीकडून पाठ ठेवलेले आहेत. पंचांगासाठी त्या ठिकाणी पाठ ठेवले. जेही काही विधी विधान होतं त्याच्या सगळ्यासाठी त्याने पाठ ठेवले. इकडून पाठ, इकडून पाठ, समोर पाठ, बसण्यासाठी पाठ. आणि त्यावेळेस सांगू लागला की मी भविष्य बघणार. पंचांग आहे हातामध्ये, हातामध्ये पंचांग आहे. आणि पंचांग ठेवायला सुद्धा इकडून इकडून पाठ ठेवले. सांगितले यशोदा तुझा मुलगा व्याभिचारी आहे, व्याभिचारी निघणार आहे. भविष्य सांगताय बरं का, तुझा मुलगा व्याभिचारी निघणार आहे. तुझा मुलगा 16,108 बायका करणार आहे. तुझा मुलगा चोऱ्या करणारा निघणार आहे. भगवंत मनात म्हणताय जरी तू खोटा असशील पण भविष्य मात्र खरं सांगतोय. खोटा आहे पण भविष्य मात्र खरंच सांगतोय ना. चोऱ्या करणारच आहे पण कशाच्या? दया दुधाच्या. 16,108 बायकाही करणार आहेत. सगळं सांगतोच आहे, खरंच आहे. पण काय केलं म्हणे तुम्ही कोण? असं सांगत असताना यशोदा मातेने प्रश्न केला, अहो महाराज काल गर्गाचार्य आले होते म्हणे. कोण? गर्गाचार्य आले होते. आणि त्यांनी तर माझ्या मुलाचं भविष्य अगदी गोड सांगितलंय, खूप सुंदर सांगितलंय. आणि तुम्ही म्हणता की तुझा मुलगा व्याभिचारी निघणार आहे. असं कसं म्हणता हो? हा म्हटला गर्ग का? गर्ग आणि मी एकाच शाळेत शिकत होतो म्हणे. गर्ग आणि मी एकाच वर्गात होतो. त्याचं विज्ञान कच्च होतं म्हणे पण गणितामध्ये मी फार हुशार होतो. काय सांगू लागला, त्याच्यापेक्षा मी जरा म्हणजे त्याला सांगायचं होतं त्याचं काही खरं नाही पण माझं खरं आहे असं सांगायचं होतं त्याला. म्हणे गर्गाचं काही खरे नाही. त्यावेळेस काय भगवान परमात्मा हे महाराज तो स्वतःला जर नाव ठेवलं ना तर परमात्मा सहन करू शकेल. पण साधूला आणि भक्ताला जर नाव ठेवलं ना तर परमात्मा मात्र सहन करू शकत नाही. आतापर्यंत भगवान शांत होते, आतापर्यंत भगवान शांत होते. पण साधूला नाव ठेवलं ना, गर्गाचार्याला नाव ठेवल्यामुळे राग आला परमात्म्याला. परमात्म्याने काय केलं महाराज, जो पाटावरती बसलेला होता गर्गाचार्य, पाठ उचलला तसा वरती भेटला, वरून धाड दिशे त्या ठिकाणी खाली पडलेला आहे मावळ भट्ट. राग आल्यामुळे महाराज त्या ठिकाणी एवढे लाल बुद्ध परमात्मा झाले. इकडचा पाठ इकडे होऊ लागला, इकडचा पाठ इकडे होऊ लागला, सगळ्या अंगाला पाठ लागू लागले. त्या ठिकाणी बेलणं लाटणं जे काही असेल ते सगळं त्याला लागू लागलं. सगळं त्याने जीव मुठीमध्ये घेतला आणि पळायला लागला, पळू लागला. पण काय झालं महाराज, एक बेलणं एक लाटणं आलं त्याच्या पंचांगाला लागलं. पण
निघून गेलं. जानवं होतं जानवंही तुटलं आणि तसाच कंसाकडे गेलाय. आणि कंसाकडे गेल्याच्या नंतर त्याची अवस्था बघितली. का रे बाबा असं कसं झालं? मावळ भट्टाने सांगितलं, बाबा कुणाच्याही नादाला लाग पण त्याच्या नादाला लागू नको. तो साधा तुला नाहीये, तिकडं काही कर पण तिकडं मात्र जाऊ नको. परमात्मा हे महाराज तो साधूला जर नाव ठेवलं ना त्याला सण होत नाही. आणि त्यावेळेस राजा परीक्षितीला ही कथा सांगत असताना राजा परीक्षितीने शुकदेवांना प्रश्न केलाय. तो प्रश्न असा होता, राजा परीक्षिती म्हणताय पुतना मावशी मारण्यासाठी आली तर पुतना मावशीचा वध परमात्म्याने केला, पण मावळ भट्टाला मात्र मारलं का नाही? तोही तर मारण्यासाठी झाला होता ना, मग त्याला फक्त अपमान करूनच का मागे पाठवलं? तर त्याच्या मागचं कारण ऐका. त्यावेळेस सुखदेव भगवान सांगताय, राजा तुझं म्हणणं बरोबर आहे. पुतना मावशीला मारून टाकलं आणि मावळ भट्टाला फक्त फजिती करून मागे पाठवलं. त्याचं कारण असं होतं, राजाला सांगताय, राजा का त्याला मारलं नाही? तर तो एक ब्राह्मण होता. काय होता? तो ब्राह्मण होता आणि ब्राह्मणाची हत्या करणं हे महापाप आहे. ब्रह्महत्येचं पातक लागू नये यासाठी त्याला मारलं नाही, त्याला फक्त अपमान करून परत पाठवलंय. असा तो परमात्मा होता महाराज. सगळं काही कथा वर्णन करून सांगताय राजाला, गोड अशी कथा सांगताय. आणि त्यावेळेस काय झालं महाराज, नामकरण विधी ठरला. नामकरण विधी ठरवण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत. नामकरण विधी सोहळा करत असताना एका मुलाचं नाव म्हणजे बळीराजाचं नाव, तो बलवान आहे म्हणून त्याचं नाव ठेवलं बलराम. आणि हा कृष्ण वर्णाचा आहे, पित्त वर्णाचा आहे, श्याम वर्णाचा आहे. श्री अधिक कृष्ण म्हणजे श्रीकृष्ण, असा श्रीकृष्ण परमात्म्याचं नाव त्या ठिकाणी ठेवलं गेलं. नामकरण विधी संपन्न झालाय आणि अशा पद्धतीने कन्हैयाचा जन्म उत्सव सोहळा गोकुळामध्ये संपन्न झाला. सगळीकडे आनंद झाला, सगळ्या गोकुळवासियांनी आनंद साजरा केला. आणि त्यावेळेस परमात्मा हळूहळू हळूहळू मोठे व्हायला लागले, रांगायला लागले. रांगत असताना महाराज मला सांगा, तुमचं लेकरू कोणत्या पायावरती अगोदर रांगतं? हो, कोणत्या पायावरती रांगतं? तुम्हाला माहितीच नाही? डाव्या? नाही महाराज, सगळे लेकरं उजव्या पायाने रांगतात, पण एकच परमात्मा असा झालाय की तो एक नंबर डाव्या पायावरती रांगलाय. तळवे तळहात तळहात टेकी तळवे तळहात तळहात टेकी डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. रंगनाथ तोल्या देखीला रंगनाथ तोल्या देखीला तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळहात तळहात टेकीत तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने भगवान परमात्मा डाव्या पायाने रांगतात, बाकी सर्व लेकरं उजव्या पायाने रांगतात. लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त गुरुवारची पोथी वाटायचीच माहिती का? बाकी काहीच माहिती नाही तुम्हाला. हे शास्त्रविधान लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला तेवढंच माहिती, फक्त उठलं की मंदिरात जाता, एक लोटा जल घेता,
त्याच्यावर टाकणार. अरे एक लोटा जलाने जर परमात्मा प्राप्त झाला असता, एवढे साधू हिमालयामध्ये तपश्चर्या करत आहे, त्यांना देव भेटना आणि एका लोट्यानं भेटेल का हो? त्याच्यासाठी खूप साधना असावी लागते. परमात्मा भेटण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात महाराज. परमात्मा पोटी येण्यासाठी कितीतरी जन्माचं पुण्य असावं लागतं. कितीतरी पुण्य प्राप्त केलं तेव्हा यांच्या पोटी भगवान जन्माला आले. हळूहळू मोठे झाले. तळी तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत. हळूहळू रंगायला लागले. आणि त्यावेळेस खोड्या करू लागले, लीला करू लागले. गोड अशा खोड्या करीताय, गोड अशा लीला करताय. आणि त्यावेळेस गवळणी मात्र त्या ठिकाणी गाढाने घेऊन येऊ लागल्या. यशोदेला सांगता, यशोदा अगं तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग ना. यशोदे ग, तुला येईल राग. यशोदे ग, तुला येईल परमात्मा हळूहळू मोठे होत आहे आणि गवळणी त्या ठिकाणी गाढाने घेऊन येऊ लागल्या. यशोदे ग, तुला येईल राग. तुझ्या कानाला आवड आहे. आम्ही जर तुला काही बोलू तर तुला राग येईल, पण आम्ही तुला सांगतो हे बघ, लक्षात ठेव, मी अशी डेंजर बाई आहे म्हणे. एका दिवसामध्येच नवऱ्याला 3 वेळेस मारते. तर तुझ्या कृष्णाचं काही सांगता येत नाही. त्याला आवर म्हणे, आवरी आवरी आपुला कान्हा. तुझ्या कान्हाला तू आवर, त्याच्याकडे लक्ष दे, त्याला सांग, नाहीतर माझ्या एवढी बरी नाही. त्यावेळेस पेंड्याला सांगितलं श्रीकृष्ण भगवंताने, हिचा घरी नंबर लिहून घे, हिच्याकडे बघावं लागतं म्हणे. त्यावेळेस महाराज तिची सुद्धा फजिती केली. सगळ्या गवळणी सगळ्या खोड्या त्या ठिकाणी परमात्मा करत आहे. आता खोड्या सांगण्यासाठी आपल्याला वेळ राहिला नाही, आपल्याला परमात्म्याच्या लीला सांगण्यासाठी वेळ राहिला नाही. पण परमात्म्याने एवढा लीला केलाय ना, आयुष्य जरी घातलंय तरी त्याच्या लीला संपणाऱ्या नाहीये, त्याच्या खोड्या संपणाऱ्या नाहीये. असा अगाध तो परमात्मा आहे महाराज. हळूहळू मोठा झाला, खोड्या करतोय, लीला करतोय, अनेक प्रकारचे त्या ठिकाणी लीला करून सगळ्यांचं मन वेधून घेतोय. आणि मन वेधल्याच्या नंतर महाराज एक दिवस यशोदा मातेलाच वाईट वाटतंय. सगळे जण गाण्याने घेऊन येत आहे, लोक नाव ठेवत आहे. आणि त्यावेळेस यशोदा मातेचं अंतःकरण दुखावलं गेलं. आणि यशोदा माता परमात्म्याला सांगते, भगवान कृष्णा, आता मात्र तू हे असं करणं थांबव. आता मात्र तू लीला करू नको, आता तू खोड्या करू नको रे. सगळं गाव मला नाव ठेवते. यशोदा मातेच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. लक्षात ठेवा माईबाप, ज्या दिवशी आईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, त्या दिवशी आईच्या डोळ्यात पाणी आलं की ते कृत्य करणं सोडून द्यायचं असं शास्त्र सांगतं. भगवंताने आईच्या डोळ्यामध्ये अश्रू बघितले. यशोदा मातेच्या डोळ्यात अश्रू पाहिल्याच्या नंतर त्यावेळेस ठरवलं आता काहीच करायचं नाही.
महाराज आईसाठी परमात्म्याने काय केलंय? तर भगवान परमात्म्याने महाराज यशोदा मातेने आज्ञा केली, आता तू इथं राहायचं नाही, उद्या तू काय करायचं? गायी घ्यायच्या आणि रानामध्ये जायचं महाराज. उद्या जाई राना सगळे घेऊनी गोपाळांना घ्यायचं, गायींना घ्यायचं आणि रानामध्ये जायचं. आईसाठी परमात्मा रानात गेला महाराज. एवढा भगवान परमात्मा श्रेष्ठ आहे आणि आपण आईसाठी काय नाही करत. आपण काहीही करतो, पण जगाच्या मालकाने बघितलं, आईच्या डोळ्यात ज्या दिवशी पाणी दिसलं ना, आईसाठी भगवंत रानामध्ये गेले आणि गायी सारू लागले. त्या ठिकाणी सगळे खेळ खेळला गेले, सुंदर प्रकारचे खेळ खेळले. सगळ्यांनी त्या ठिकाणी शिदोरी एकत्र केली. एका ठिकाणी शिदोरी एकत्र करून भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी काला केला आणि सगळ्यांचा प्रसाद म्हणून सगळी शिदोरी एकत्र करून काल्याचा प्रसाद त्या ठिकाणी सेवन केला. अशी परमात्म्याची कथा आहे महाराज. किती सांगावं थोडं कमीच आहे. जसं की संतांचं वर्णन असं आहे की काय वाणू आता न पुरेही वाणी मस्तक चरणे ठेवीत असे. तसं संतांचं वर्णन होत नाही ना, तसं भगवंताचं वर्णन सुद्धा मरेपर्यंत होणार नाहीये. जर संतांचे अधिकार संपन्न तुकोबराची वाणी अपुरी पडत असेल, माझ्यासारखी क्रांती 2 तास 2.5 तास किती वटवट करणार आहे मला सांगा. आयुष्य जरी खर्च केले ना तरी होणारे नाही अशा लीला भगवंताने केलाय. आज आपण श्रीकृष्ण जन्माचा गोकुळवासियांचा आनंद या ठिकाणी साजरा केलेला आहे. आज 5 दिवसाची कथा या ठिकाणी संपन्न होते आणि या कथेमध्ये सहभागी होणारे सर्वच श्रोतृवर्ग सर्वांचे या ठिकाणी मनस्वी मी आभार व्यक्त करते. गोड असं नियोजन आहे म्हणून दादाचे सुद्धा अगदी मनापासून आभार व्यक्त करते. साथ संगतीसाठी ज्यांची मला गोड साथ आहे, हरिभक्तपरायण आमचे काकाजी महाराज, हरिभक्तपरायण आमचे शरदजी महाराज, त्याचबरोबर तुमच्या गावचे भूमिपुत्र सचिन भाऊ असेल किंवा आमचे बाबासाहेब भाऊ असेल, बाबासाहेब काका असेल, त्यांचे मनस्वी या ठिकाणी आभार. आणि गोड अशी ज्यांची सिस्टम माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचं काम करत आहे, हरिभक्तपरायण परमार्थ स्नेही परमार्थ प्रेमी आमचे रविदादा, त्यांचे सुद्धा या ठिकाणी मनस्वी आभार व्यक्त करते. बोलता बोलता जर एखादा शब्द तुमच्या अंतःकरणाला स्पर्श करून जात असेलच तर तुमचीच एखादी कन्या म्हणून, तुमची एखादी छोटी बहीण म्हणून मला माफ करा. जे बरोबर असेल ते घेऊन घरी जा आणि जे चुकीचे असेल ते मला इथंच परत करत जा. आता भगवंताच्या ठिकाणी गोड अशी आपण